यावर्षी गौराई पुढं काय बरं मांडायचं या प्रश्नात मी असताना मला ही मंडळी इथं बसलेली दिसली. तर यांना म्हणतात बलुतेदार. मला तिथे गेल्यावरच कळालं. बघा प्रत्येक जण आपापलं काम किती नेटाने आणि छानपणे करतोय. वा, अगदी चप्पल शिवणारा, टोपली बनवणारा, ही बाई डाळ बनवतीये, कोणी पाट्यावर काही वाटत होतं. नारळ तर बघा, वा 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 किती छान ते नारळ. भाकरी बघा काय छान भाजलेली आहे. आणि हे जर सगळं गौराई पुढं छानसं असं रुकवत मांडला तर ते किती सुंदर दिसेल. गौराई पुढेच नाही पण लग्न कार्यात एखाद्या रुकवतासाठी या किती छान छान वस्तू आहेत. हे तुम्हाला इथे वुडन आणि टेराकोटामध्ये अवेलेबल होणार आहे अगदी 200 रुपयापासून. तर बघा भरपूर व्हरायटीच्या इथे तुम्हाला अशा बाहुल्या अवेलेबल होणार आहेत वेगवेगळ्या तुमच्या फेस्टिवलसाठी, घरात लग्न कार्यासाठी. हे सगळं तुम्हाला इथं होलसेल दरात अवेलेबल होणार आहे. तर हे तुम्हाला मिळणार आहे रविवार पेठमधला जो तारा मॉल आहे तिथून तुम्हाला सरळ जायचं आहे. या पायऱ्या चढल्यानंतर उजवीकडे म्हणजे राईट साईडला वळायचं, परत डावीकडे टर्न घ्यायचा आणि सगळ्यात लास्ट तुम्हाला दिसेल रश्मी आर्ट्स हे शॉप. बाकीचे डिटेल्स कॅप्शनमध्ये. थँक्यू.